माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारे यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय विठ्ठल रघुमाय विठ्ठल रघुमाय विठ्ठल रघुमाय जय विठ्ठल रघुमाय जय राधा दामोदर राधा दामोदर राधे प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय
गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय क्रमांक 26 भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे आणि श्लोक संख्या आहे आज 15। एतावानेव संख्यांतो ब्रह्मणः सगुणस्य सन्निवेशो मया प्रोक्तो यकालः 25। एतावानेव संख्यातो ब्रह्मण सगुणस्य सन्निवेशो मया प्रोक्तो यकाल 25। एतावानेव संख्यातो ब्रह्मण सगुणस्य सन्निवेशो मया प्रोक्तो यकालः 25। एतावानेव संख्यातो ब्रह्मण सगुणस्य सन्निवेशो मया प्रोक्तो शब्दार्थ म्हणा। एतावान इतक्या, एव केवळ, संख्यातः गणना केली आहे, ब्रह्मण ब्रह्माची, सगुणस्य भौतिक गुणांनी, ह निश्चितच, सन्निवेशः व्यवस्था, मया माझ्याकडून, प्रोक्तः सांगितलेले, यह जो, कालः काळ, 25 25वा। अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्री मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे। श्रील प्रभुपाद की जय। अनुवाद। या सर्वांना गुणविशिष्ट ब्रह्म मानण्यात येते। या तत्वाचे मिश्रण घडवून आणणारा काळ नामक घटक 25वा घटक समजला जातो। तात्पर्य। वैदिक मतानुसार ब्रह्माच्या पलीकडे कोणतेही अस्तित्व नाही। सर्व खलविदम ब्रह्म, छांदोक्य उपनिषद। विष्णू पुराणातही म्हटले आहे की आपण जे जे काही पाहतो ते सर्व परस्य ब्रह्मण शक्ती आहे। अर्थात सर्व काही परम सत्य परब्रह्माच्या शक्तीचा विस्तार आहे। जेव्हा ब्रह्माचे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची मिश्रण घडवून आणले जाते तेव्हा त्याचा परिणाम म्हणून भौतिक विस्तार होतो। यासच कधीकधी सगुण ब्रह्म असे म्हटले जाते आणि ते या 25 घटकांनी युक्त असते। संसारिक प्रदूषण नसलेल्या निर्गुण ब्रह्मामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्ये सत्व, रज आणि तम हे त्रिगुण अबाधित प्रभाव असतो। हे त्रिगुण अस्तित्वात नसतात
निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी केवळ विशुद्ध सत्व गुणाचा अबाधित प्रभाव असतो. सांख्य तत्वज्ञानानुसार सगुण ब्रह्म म्हणजेच काळ या घटकासहित भूत, वर्तमान, भविष्य 25व्या घटकांचा समावेश असलेले हे तत्व होय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रातःकालीन भागवत कक्षेमध्ये. आज पापमोचनी एकादशी देखील आहे आणि एकादशीच्या या शुभ दिवशी आपण ग्रंथराज श्रीमद भागवतम श्रवण करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. हा भागवतमचा 3रा स्कंद आणि या स्कंदाची विशेषता किंवा प्रामुख्याने वर्णन या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामींनी केलेलं आहे. देवहूती आणि त्यांचे पुत्र कपिलदेव यांचं उपाख्यान. कर्दम मुनी आणि देवहूती यांच्या घरात 9 कन्या पहिला जन्माला आल्या आणि त्या 9 कन्या म्हणजे नवविधा भक्ती आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती मुलींच्या रूपामध्ये, एक भक्ती एक मुलगीच्या रूपामध्ये, त्या सर्व नवविधा भक्ती 9 मुलींच्या रूपामध्ये पहिला जन्म झाला त्यांचा. आणि त्यानंतर स्व अंश कलाह भगवंत स्वतः आपल्या अंशाद्वारे त्या ठिकाणी त्यांच्या घरी प्रकट झाले, कर्दम मुनी आणि देवहूती. तर कर्दम मुनी ज्यावेळी त्यांनी तपस्या केलेली त्यावेळी त्यांच्या हृदयात इच्छा होती की त्यांना गृहस्थाश्रम किंवा संसाराचा भोग करायचा होता. पण ते भगवंतांना प्रसन्न झाल्यानंतर सांगणं त्यांना अवघड किंवा थोडंसं लाज वाटली त्यांना सांगणं की मला संसार करायचा आहे. पण भगवंत मात्र अंतर्यामी आहेत. भगवंतांना प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे काय चाललेलं आहे ती इच्छा तयार होण्या अगोदरच भगवंतांना कळालेलं असते आणि म्हणून त्यांना अंतर्यामी म्हटलेलं आहे. अंतर्यामी म्हणजे भगवंत अंतर हृदयामध्ये जे आहेत. हृददेशे अर्जुन तिष्ठती. हृदय नामक देशामध्ये जे भगवंत आहेत त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवली जाऊ शकत नाही. आपण विचार करते वेळीच किंवा करण्या अगोदरच भगवंतांना कळालेलं आहे की हा काय विचार करतोय. आणि ती इच्छा भगवंतांनी जाणून घेतली आणि कर्दम मुनींना आशीर्वाद दिला की मी स्वतः तुमच्या घरी तुमचा पुत्र म्हणून अवतरित होईन. आणि मग आता कर्दम मुनी, मुनी म्हणजे जे साधू प्रवृत्तीचे लोक. मुनयः मौन व्रत म्हणजे जबरदस्ती. प्रभुपाद लिहितात उपदेशामृतमध्ये मुनी म्हणजे ज्यांनी मौन व्रत धारण केलेलं आहे. आणि मौन व्रत म्हणजे जबरदस्ती मौन व्रत धारण केलेलं नाही. बोलायलाच कुणी नाही म्हणून बोललो नाही असं नाही. किंवा हिमालयात जाऊन बसले 12 वर्ष मौनी बाबा तयार झाले
आणि त्या मौनी बाबांना विचारलं, तुम्ही कसं काय पालन केलं? म्हटलं, मी तिथं कुणीच नव्हतं बोलायला, मी एकटाच होतो जंगलात. तर प्रभुपाद लिहितात, मौनी किंवा मौन राहणं याचा अर्थ आहे की जबरदस्ती शांत राहणं नसून जेव्हाही आपण बोलतो ते भगवंतांविषयी किंवा भगवंतांविषयी बोलणं म्हणजे पण मौन धारण केल्याप्रमाणे. ग्राम्य कथा किंवा भौतिक जगताच्या गोष्टी चर्चा न करणे म्हणजे मौन आहे, जबरदस्ती शांत राहणं नाही. जसं गृहस्थ आश्रम देखील, या गृहस्थ आश्रमामध्ये ज्यावेळी पती आणि पत्नी कृष्ण भावना भावित होऊन किंवा कृष्ण भावना भावित संतान उत्पन्न करण्यासाठी ज्यावेळी एकत्र येतात, संतान उत्पन्न करतात आणि सर्व नियमांचं पालन करतात, त्यावेळी देखील त्या गृहस्थांना गृहस्थ ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. जर ते नियमांचं योग्य पालन करत असतील तर ते गृहस्थ असून ब्रह्मचारी आहेत. आणि त्याच पद्धतीनं मौन धारण करणं म्हणजे भगवंतांविषयी आणि भगवंतांबद्दल, एकतर भगवंत आणि भगवंतांविषयी. 2012 मध्ये ज्यावेळी काही बीडच्या युवकांना घेऊन आम्ही वृंदावन यात्रेसाठी गेलेलो होतो आणि वृंदावन यात्रेमध्ये त्यावेळी ब्रजमंडल परिक्रमेची 25वी सिल्वर जुबली होती. 2012 मध्ये बरसानामध्ये मोठा प्रोग्राम, बरसाना आणि नंदगावच्या मध्ये शेतात मोठा पंडाल घालून मोठमोठे संन्यासी जसं गिरिराज महाराज, भक्ती पुरुषोत्तम महाराज सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. तर त्या कार्यक्रमासाठी एक 8 ते 10 भक्तांना घेऊन आम्ही जेव्हा वृंदावनला पोहोचलो आणि महाराजांना विनंती केली की महाराज हे भक्त बीडून आलेले आहेत आणि आपण काहीतरी 1-2 शब्द मार्गदर्शन करा. तर महाराजांनी 2च गोष्टी सांगितल्या, कृष्णाचं ऐका आणि कृष्णाबद्दल ऐका. कृष्णाचं ऐका आणि कृष्णाबद्दल ऐका. आता या गोष्टीवरती आपण तितका विचार केला, पण काळांतराने मी त्या गोष्टीवरती विचार केल्यानंतर कळालं की कृष्णाचं ऐका म्हणजे भगवद्गीता, जी भगवंतांनी स्वतः सांगितलंय, श्री भगवान उवाच. आणि कृष्णाबद्दल ऐका म्हणजे भागवतम, जे भगवंतांच्या अवतार किंवा भगवंतांचे सर्व वेगवेगळ्या पार्षद भगवंतांच्या भक्तांच्या लीला आहेत. तर ह्याच 2 गोष्टी ऐकायच्या आहेत. त्या पलीकडे ऐकण्यासारख्या जगात काहीच नाहीये तसं जर पाहिलं तर. याच 2 गोष्टी. देखने की चीज आहे 1000 बार देखो म्हणतो ते फक्त भगवंत आहेत, भौतिक जगातल्या गोष्टी नाहीत. आणि त्याच पद्धतीनं मौन म्हणजे मौनी जो भगवंतांविषयी चिंतन करतो, भगवंतांविषयी बोलतो आणि भगवंतांच्या सेवे व्यतिरिक्त तो काही बोलत नाही. तरी मुनी तर होते, पण मुनी असून देखील त्यांच्या आध्यात्मिक शक्तीनं किंवा त्यांनी तपस्येच्या बळावरती कर्दम मुनींनी, आता जसंही लग्न करायचं म्हटलं तर पाश्चिमात्य देशात तर आहे, भारतात उलट आहे. पाश्चिमात्य देशात जर म्हटलं लग्न करायचं असेल तर फर्स्ट जॉब, देन बंगलो, देन कार अँड देन वाईफ, हे 4 सूत्र आहेत त्यांचे. पहिला जॉब असणं गरजेचं आहे, नंतर बंगलो म्हणजे घर, नंतर कार आणि नंतर लग्न वाईफ. भारतात पहिला वाईफ असते, मग नंतर पत्रा शेड शोधत जरी बसलं तरी चालतं, पत्र्याचं घर किंवा किरायचं. पहिला लग्न करणं महत्वाचं. तर ह्यांना सुद्धा गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्या अगोदर आता मुनी सोबत जी देवहूती माता आहे त्या देवहूती बरोबर विवाह करण्या अगोदर त्यांनी आपल्या तपस्येच्या बळावरती घर बनवलं. आणि ते पण असं सर्वसाधारण घर नाही, एक आकाशामध्ये उडणारं एक यान. आणि फक्त विमान नाही साधं जसं आजकाल हेलिकॉप्टर आणि विमान, त्या एक यान किंवा एक संपूर्ण गाव असल्यासारखं ते उडायचं पूर्ण. आणि त्याच्यामध्ये मोठमोठे प्रासाद म्हणजे मोठमोठे बंगले, त्याच्यानंतर राजवाडे, गार्डन, पाण्याचा तलाव, त्याच्यामध्ये पक्षी, गार्डन सगळं. आणि ते घेऊनच उडायचे ते मुली. आपण विचार सुद्धा करू शकत नाही इतकं सगळं एकत्रित घेऊन, इतकं सगळं तयार करणं म्हणजे नाके नऊ आहेत आज इतक्या महागाईमध्ये. पण त्यांनी मुनी असून सुद्धा एका गृहस्थ आश्रमाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची व्यवस्था त्यांनी केलेली लग्न करण्या अगोदर. आणि त्यांनी जेव्हा संसार चालू केला त्यावेळी 9 मुली आणि मग
कपिल देव जन्माला आले. कपिल देव ज्यावेळी मोठे झाले त्यावेळी कपिल देवांनी सगळ्यात पहिला आपल्या वडिलांना मार्गदर्शन केलं आणि गृहस्थ आश्रमापासून कसं मुक्त व्हावं याचा मार्ग दाखवला. भगवंतांची भक्तीविषयी सांगून त्यांना वानप्रस्थ घेण्यासाठी प्रवृत्त केलं. आता या ठिकाणी एक सिद्धांत भगवंत स्वतः स्थापित करत आहेत की स्त्रीला कधीही संरक्षणाची आवश्यकता असते. स्त्री वैदिक शास्त्रानुसार कधीही तिला स्वातंत्र्य दिलेलं नाही, संरक्षण दिलेलं आहे. जेव्हापर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांच्या संरक्षणाखाली, विवाह झाल्यानंतर पतीच्या संरक्षणाखाली आणि मुलगा मोठा झाल्यानंतर ज्यावेळी पती वानप्रस्थ घेतो त्यावेळी मुलाच्या संरक्षणाखाली. तर संरक्षण याच लोकांचं असणं गरजेचं आहे. मी कालच एक प्रवचन ऐकत होतो श्रीमान राधेश्याम प्रभूंचं, आणि प्रभूजी मार्गदर्शन करतेवेळी सांगत होते की कशी भक्त लोकांना पण वाटते की दया, अति दया हे सिद्धांताच्या पलीकडे गेले की अति दया कधीही महागात पडते. मग तर एक काउन्सिलर होते पुण्यामध्ये आणि त्यांच्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये एक माताजी होती आणि त्या माताजीनं सांगितलं, प्रभूजी की मी फार कष्ट आहे, मला पती फार त्रास देतोय आणि प्रत्येक वेळी मला मारत असते. ती प्रवचनात मागे बसून रडत होती. तिला विचारलं काय झालं? म्हटलं नाही असं पती मला मारत असतोय, त्रास देतोय, भक्ती करू देत नाही. म्हटलं काय अडचण आहे? आमच्या घरी येऊन राहा. आमच्या फ्लॅटमध्ये एक रूम रिकामीच आहे. आमच्या घरी आपला जो फ्लॅट आहे त्याच्यामध्ये एक रूम रिकामी आहे, तुम्ही आमच्या घरी येऊन राहा. आणि ती आली बॅग वगैरे घेऊन. मग जे काउन्सिलर होते त्याच्या पत्नीनं विचारलं, म्हटलं ही काय करायला इथं? म्हटलं आपलं कर्तव्य आहे, जे आश्रित आहेत आमच्यावर त्यांची काळजी घेणं. मग तिला घरी आणलं म्हणून ही जी काउन्सिलरची पत्नी होती ती रागानं घरी गेली. आता ती घरी गेल्यानंतर ती आलेली पत्नी आणि हे काउन्सिलर एकत्र राहतात म्हणून सगळ्या समाजामध्ये किंवा सगळीकडे चर्चा यांचं काहीतरी अनैतिक संबंध आहेत म्हणून हे दोघं एकत्र आले, त्याची पत्नी सोडून गेली. म्हणून मर्यादेच्या पलीकडे जाऊन देखील सांत्वना देणं किंवा आश्वासन देणं किंवा रक्षण करणं हे कधीही महागात पडतं. त्यामुळे मुलीला पित्यानं संरक्षण देणं, पत्नीला पतीनं संरक्षण देणं आणि आईला मुलांनी संरक्षण देणं. तर जेव्हा कपिल देव मोठे झाले तेव्हा त्यांनी वडिलांना संन्यास किंवा वानप्रस्थ आश्रमाचं वर्णन करून त्यांना संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त करून ते वनामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि आत्ता जो हा अध्याय चालू आहे 26वा अध्याय, या 26व्या अध्यायामध्ये कपिल देव गुरु बनून आपल्या आई जी शिष्य म्हणून त्यांची शरणागती स्वीकारलेली आहे त्या आईला आता मार्गदर्शन करत आहेत. कपिल देव आपल्या आईला मार्गदर्शन करत आहेत. आणि श्लोक संख्या 9 मध्ये जो प्रश्न विचारलेला आहे, प्रकृते पुरुषस्यापि लक्षणम पुरुषोत्तम ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्मकम. देवहूती म्हणाली, हे भगवन, मला परमपुरुष आणि त्यांच्या शक्ती या दोहोंचाही लक्षणे कृपया स्पष्ट करून सांगावीत, कारण या व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीची ही दोन्हीही कारणे आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्री भगवान उवाच 10व्या श्लोकापासून जे वर्णन आहे हे या प्रकृतीची मूलभूत तत्व सिद्ध करण्यासाठी भगवंत आपली आई आणि आपली आई रूपी शिष्य आता झालेली आहे. त्या शिष्यासाठी भगवंत मार्गदर्शन करत आहेत. श्री भगवान उवाच यतत्री गुणमव्यक्तम नित्यम सदतदात्मकम प्रधानम प्रकृती प्राहुर विशेषम विशेषवत. श्री भगवान म्हणाले, 3 गुणांचे शाश्वत अव्यक्त मिश्रण हेच व्यक्त अवस्थेचे कारण आहे आणि याला प्रधान असे म्हणतात. ते जेव्हा व्यक्त अवस्थेत आल्यानंतर त्याला प्रकृती असे म्हणतात. कोणीतरी मागच्या वेळेला प्रश्न विचारला, सांख्ययोग म्हणजे काय? कपिल देवांचा सांख्ययोग. तर हेच या 10व्या श्लोकापासून जे पुढे वर्णन आहे हे सांख्ययोग आहे. भौतिक जगतामध्ये प्रकृतीची जी मूलभूत तत्वे आहेत, ब्रह्म सत्य जगन मिथ्या किंवा ब्रह्म ज्योती, आता सगळ्या वेगवेगळ्या आवरणांचं वर्णन भगवंत करत आहेत.
आणि आजच्या श्लोकामध्ये जो आहे तो काळ हा 25वा घटक आहे. काळ हा 25वा घटक. काल पंचविंशक हा काळ नामक घटक 25वा घटक आहे. आता एक घटक, मग दुसरा, तिसरा, याचं वर्णन भगवंताने पृथ्वीची सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचं जे जसं उदाहरण दिलं जातं, प्रभुपाद गेल्या तात्पर्यामध्ये उदाहरण दिले प्रभुपादांनी, जसं स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर जशी संतती उत्पन्न होते त्याच पद्धतीनं भगवंत आणि भौतिक प्रकृती ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी सृष्टीची उत्पत्ती होते. भगवंतांमुळेच होते, पण स्वतः भगवंतांना यावं लागत नाही. स्वतः भगवंतांना ती सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी यावं लागत नाही. भगवंतांच्या वेगवेगळे अवतार, एते चांस कला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं, अंश, कला, विस्तार यांच्याद्वारे या सृष्टीची उत्पत्ती, त्यानंतर सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा संहार होतो. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर आपल्या भजनामध्ये लिहितात की तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार, तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार, तोमार इच्छाय ब्रह्मा कोरे न सृजन, तोमार इच्छाय विष्णू कोरे न पालन, तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार. तुम्हीच ब्रजेंद्र कुमार जे आहात, तुमच्या इच्छेने सर्व काही होत आहे. तुमच्या इच्छेने ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती करत आहेत, तुमच्याच इच्छेने विष्णू पालन करत आहेत आणि तुमच्याच इच्छेने शिवजी या सृष्टीचा संहार करत आहेत. पण आता या तात्पर्यामध्ये जे लिहिलेलं आहे प्रत्येक वेळी ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मा, हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्माजी नाही आहेत. हे ब्रह्म म्हणजे भगवंतांची ब्रह्मज्योती, त्याला ब्रह्मन म्हटलेलं आहे. जसं 3 गोष्टींचं वर्णन ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ब्रह्मेती म्हणजे भगवंतांची दिव्य प्रकाश, भगवंतांचा जो प्रकाश आहे शरीरातून निघणारा त्याला ब्रह्मज्योती म्हटलेला आहे. ब्रह्मेती तो प्रकाश, त्यासाठी प्रभुपाद उदाहरण देत आहेत भगवद्गीतेमध्ये. एक आहे सूर्याचा प्रकाश, एक आहे सूर्यलोक किंवा सूर्यग्रह, आणि एक आहे सूर्य नारायण भगवंत, जे त्या ग्रहावरती राहणारे सूर्य नारायण. तर प्रभुपाद उदाहरण देतात हे समजण्यासाठी. ब्रह्मेती म्हणजे सूर्याचा प्रकाश ज्यावेळी आपण पाहतो किंवा सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचा प्रकाश पाहतो, याचा अर्थ सूर्य उदित झालेला आहे. आणि सूर्य आहे म्हणून सूर्याचा प्रकाश आहे, बरोबर. सूर्य नसला असता तर सूर्यप्रकाश पडला असता काय, नाही. त्याच पद्धतीनं भगवंतांची दिव्य ज्योती म्हणजे तो प्रकाश आहे. भगवंतांची दिव्य ज्योती म्हणजे सूर्याचा प्रकाश. ब्रह्मेती परमात्मेती, परमात्मा स्वरूप प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणारे भगवंत म्हणजे तो सूर्यलोक आहे, सूर्यग्रह. जसं सूर्य प्रत्येक जीवांवरती आपला प्रकाश टाकत आहे, पण सूर्यग्रह एक आहे, तसाच भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूप आहेत, पण ते परमात्मा एकच आहेत. त्याने आपला विस्तार केलेला आहे प्रत्येक जीवांमध्ये. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. आणि जसे सूर्यग्रहावरती किंवा सूर्यलोकामध्ये सूर्य नारायण उपस्थित आहेत व्यक्ती, तसे भगवंत व्यक्ती उपस्थित आहेत. काल सूर्याच्या उदाहरणावरून प्रभुपाद, सूर्याच्या उपमेवरून प्रभुपाद उदाहरण देत आहेत. सूर्याचा प्रकाश म्हणजे काय? ब्रह्मेती, ब्रह्म ज्योती, भगवंतांचा दिव्य देहातून निघणारा प्रकाश. परमात्मेती म्हणजे सूर्यलोक किंवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारे परमात्मा. आणि त्यानंतर भगवान म्हणजे साक्षात श्रीकृष्ण किंवा साक्षात नारायण, सूर्य नारायण, जे त्या ग्रह लोकावरती आहेत. आता आपण त्या ग्रहावरती जाऊ शकत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये स्थूल मातीचं प्रमाण जास्त आहे.
त्यामुळे आपण पृथ्वीवर आहे. आणि जाळल्यानंतर मग ती मातीच होते सगळी. पाण्यामध्ये जलचर जे राहतात त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ते पाण्यामध्ये राहू शकतात. जलजा नवलक्षाणी, 9 लाख प्रकारचे जलचर पाण्यात राहणार आहेत. आपण पाण्यात राहू शकतो का? राहू शकतो. किती? 1 तास, 2 तास, 3 तास, मॅक्सिमम 10 तास. त्यानंतर तर पाण्यातून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण का आपण राहू शकत नाही पाण्यामध्ये, कारण आपलं शरीर पाण्यामध्ये राहण्यासाठी नाहीये. जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती, जे पृथ्वीवरती राहणारे, स्थिर राहणारे 1,20,000 22 लाख जीव पृथ्वीवर राहणार आहेत. जसं इथं म्हटलेलं आहे, पंचविंशकः म्हणजे 25, 1,20,000 म्हणजे 22 लाख इथं स्थिर राहणार आहेत. तर आपण त्या स्थिर राहणाऱ्यांमध्ये आपण आहे. तसंच हवेमध्ये जे पक्षी उडणारे आहेत त्यांच्या शरीरामध्ये हवेचं प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे? हवेचं. बघा, कधी कधी जे पक्ष्यांचे पंख असतात त्या पंखामध्ये हवाच असते, बाकी काहीच नसतं. पण आपल्या हाडांमध्ये असतात बोन्स, किती वजनदार असतात. तर त्यांच्यामध्ये हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते उडतात. आणि त्याच पद्धतीनं जे सूर्यलोकामध्ये राहणारे जीव आहेत, त्या सूर्यलोकामध्ये राहणाऱ्या जीवांमध्ये अग्नीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ती तिथं टिकू शकतात. तिथंही जीव आहेत, तिथेही संसार आहे, तिथेही सूर्यदेवांचं राज्य आहे आणि तिथेही राहणारे लोक आहेत, पण त्यांच्यामध्ये अग्नीचं प्रमाण जास्त आहे. आपण जर जवळ जरी गेलो तरी भस्म होणार. अग्नी तर काय, कधी कधी रेल्वे स्टेशनवरती जेव्हा ते 22,000 वोल्ट किंवा 11,000 वोल्टचं कनेक्शन दिलेलं असतं इंजिनला घेऊन जाण्यासाठी, वरती असं आकडा, त्याला जरी स्पर्श केला माणूस भस्म होऊन जातो. आणि हा जो प्रकाश आहे किंवा इलेक्ट्रिफिकेशन आहे किंवा अग्नी आहे, हे सगळे सूर्याचं प्रतिबिंब आहे, सूर्याची ही शक्ती आहे. तर सूर्याच्या शक्तीमध्ये इतकी शक्ती असेल तर सूर्यामध्ये किती शक्ती असणार आहे? तर ग्रहावर तर पोचायची दूरची गोष्ट, जवळ जाणं सुद्धा भस्मसात होऊन जाऊ शकतो आपण. एकच गेलेले जवळ कोण होते? हनुमानजी. त्या सूर्याला एक गोळा, एक फळ आहे म्हणून खाण्याचा प्रयत्न करून गेलेले होते, पण आपण जाऊ शकत नाही. आपण या भौतिक जगातील जीव आहोत. आपल्याही शरीरामध्ये ते पंचमहाभूत आहेत. भूमी रापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति मन्ये भिन्ना प्रकृतीर अष्टधा. ज्यावेळी आपलं शरीर दहन केलं जातं, अग्निसंस्कार केला जातो, त्यावेळी अग्नी अग्नीमध्ये प्रवेशित होते, माती मातीमध्ये प्रवेशित होते, राख बनते, पाणी तर पूर्ण हवेमध्ये उडून जातं बाष्पीभवनामध्ये, त्यानंतर हवा हवेमध्ये प्रवेश करते आणि राहिलेलं जे आपले हाडं किंवा राख आहेत ते पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर ते मग राहिलेलं सुद्धा पूर्ण नष्ट होतं. पंचमहाभूतामध्ये व्यक्ती विलीन होतो. त्यालाच म्हणलं पंचमहाभूत. भूत म्हणजे ते बाकीचे भूत नाही जे आजकाल भूत लागतात. हे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर, ज्याच्यामध्ये पृथ्वीचं प्रमाण सगळ्यात अधिक आहे. तर याचं वर्णन या ठिकाणी करत 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 काळाचं वर्णन या ठिकाणी केलं जात आहे. वैदिक मतानुसार ब्रह्माच्या पलीकडे कोणतेही अस्तित्व नाही. आता ब्रह्म म्हणजे ब्रह्माजी नाही. ब्रह्म म्हणजे कोणते आहे? भगवंतांची दिव्य ज्योती, प्रकाश. जसं सोलापूर शहर पण तेच आहे, सोलापूर तालुका पण आहे आणि सोलापूर जिल्हा पण आहे. पण आपण सोलापूर लिहितो, याचा अर्थ शहर, तालुका की जिल्हा हे आपल्याला क्लिअर करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी ब्रह्म म्हणजे ब्रह्माजीला सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी ब्रह्मा म्हणजे कोण आहे? भगवंतांचा दिव्य प्रकाश. डोळे झाकल्यानंतर प्रकाश दिसणार नाही, डोळे उघडल्यानंतर प्रकाश दिसेल. आणि त्यासाठी जे मायावादी लोक आहेत ते भगवंतांच्या दिव्य ज्योतीकडे आकर्षित होतात. ब्रह्म विलीन होण्याचं त्यांची इच्छा असते, त्या प्रकाशामध्ये लीन होण्याची इच्छा.
एक तूही निराकार, निर्गुण निराकार, निराकार ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन व्हायचं. तर ती निर्गुण निराकार, निरआकार आणि निर्गुण या शब्दाचा जर शास्त्रोक्त पद्धतीनं जर आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निर्गुण म्हणजे जे 3 गुणांच्या पलीकडे आहेत, जे तिन्ही गुण ज्यांच्यावरती कधीही आपला प्रभाव टाकू शकत नाही ते निर्गुण आहेत. निर्गुण म्हणजे निराकार नाही आहेत. जसं आपण आहे रजोगुणाच्या अधीन, तमोगुणाच्या अधीन, सत्वगुणाच्या अधीन. सत्वगुण कधी कधी असतो, आपण कायम तमोगुणाने रजोगुणाच्या अधीन. कायम झोपण्यामध्ये, भांडण्यामध्ये राग, क्रोध, द्वेष हे सगळे आपले लक्षण आहेत. सत्वगुणामध्ये व्यक्ती शांत, त्याचा स्वभाव अगदी निर्मळ, त्याचं भोजन सुद्धा अगदी सात्विक पद्धतीचं, दूध, फळं, भाज्या अगदी सात्विक. रजोगुणी व्यक्ती सदैव क्रोधित, सदैव पॅशनेट, तो शांत राहू शकत नाही. काय ना काहीतरी पाहिजे, चुळबुळ चुळबुळ पाय हलवणार, काही ना काहीतरी चुळबुळ हातात, शांत राहू शकत नाही. काही ना काहीतरी, मग शेवटी सगळे नाही तरी मग ते नखं घासत बसणार, पाय हलवत बसणार, इकडं तिकडं. तिची शांतता राहत नाही. रजोगुणाचं लक्षण आहे. जो सदैव, आणि तमोगुणी बसला की झोपला, कधी हात शांत झाले किंवा मोबाईल हातातून ठेवला किंवा माळ हातात घेतली की झोपला, बस ते तमोगुणी लक्षण. आणि याचं संपूर्ण वर्णन भगवंतांनी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. सत्वगुणी व्यक्ती कसा असतो, तो काय खातो, त्याचं लक्षण काय आहे. रजोगुणी व्यक्ती उष्ण, तीक्ष्ण, लवण, खाल्ल्यानंतर कानातून नाकातून धूर निघाला पाहिजे असं तिखट. तीक्ष्ण, उष्ण म्हणजे अगदी गरम, गरम आणि मसालेदार, तीक्ष्ण, आग आग होते. कधी कधी अनुभव येतो, कधी प्रसाद येतो, पोटात अशी आग होत असते, त्याला नाही रजोगुणी. आणि सदैव क्रोधित अवस्थेमध्ये, भांडण्यासाठी तयार, मारामारी करण्यासाठी तयार, डोळे सदैव लाल अगदी रागाने, ते रजोगुणीचं लक्षण. तमोगुणी जे मांसाहार किंवा मद्यपान करणारे लोक, खाणार तसंच ठेवून देणार, मग ते झाकून ठेवणार, उष्ट खाणार, कधी स्वच्छता नाही, त्याच हाताने खाणार, त्याच हाताने वाढून घेणार. वाढताना सुद्धा चमचे वगैरे काय वापरायचे नाही, डायरेक्ट भांड्यातून उचललं टाकलं तोंडात. कधी चालते असं कुठे बघा, खाण्यापिण्यासाठी काही नियम नसतात. आणि विशेष करून 10-12 जण जेव्हा एकाच ताटामध्ये जेवतात तर काय होत असेल, फीस्ट एकाच ताटामध्ये. तर हे तमोगुणी व्यक्तीचं लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे की उष्ट किंवा सडलेलं किंवा झाकून ठेवून तसंच खाणं किंवा अर्ध खाणं आणि अर्ध नंतर खाणं. आणि सदैव खिन्न म्हणजे अगदी विचलित असलेला, कायम विचलित, कधीही तो स्थिर राहू शकत नाही, कायम उदासीन, विचलित. आणि शरीर अगदी थकून गेलेलं शरीर, बसला की झोपला. मी तर असे उदाहरणं बघितलेत, करताल वाजवता वाजवता सुद्धा झोपतात. कीर्तनामध्ये करताल वाजवता वाजवता काही भक्त आहेत फोनवर बोलता बोलता झोपतात, बसून, झोपून नाही. एकटे फोनवर बोलता बोलता झोपतात, तर दुसरे पडलेले असतात आडवे, बोलता बोलता घोरलेला आवाज येतो, फोन चालू आहे तरी घोरलेला आवाज येतो. तर शरीराला आपण जशा पद्धतीनं वळण दिलेलं आहे तसं ते शरीर बनत जातं. जर सगळे मला विचारतात, प्रभूजी तुम्ही एवढा प्रवास करता, तुम्ही कसं काय आजारी पडत नाही. आम्ही 2 दिवस कुठेतरी जाऊन आलो तर तिसऱ्या दिवशी आम्ही लगेच आजारी पडतो. एक यात्रेला जाऊन आल्यानंतर 4 दिवस आम्ही झोपतो. पण ते शरीराला आता ते एक सवय झालेली आहे. हॅबिट इज अ सेकंड नेचर. प्रवास, गाडी, ट्रेन, प्रवास प्रवास प्रवास. तर ते जेव्हा शरीर ते तयार होतं, कारण काही शरीर म्हणजे एक मशीन असल्याप्रमाणे, यंत्रारूढानी मायया, ते एक शरीर मशीन असल्याप्रमाणे त्या शरीराला जसं आपण घडवतो तसं ते घडतं. आता झोप येणं हे स्वाभाविक आहे, पण झोप आल्यानंतर झोप झटकून किंवा पाणी मारून किंवा उभारून
त्या झोपेला दूर ढकलून किंवा हकलून जप करणं, प्रयत्न करणं. झोप आल्यानंतर असं नाही की हळू चला झोप आले ना आरामात, माळ तशीच ठेवायची. मग ते शरीर तसंच बनत जातं. फक्त एक स्थान आहे ज्या ठिकाणी शरीर झोपत नाही, ते म्हणजे खाणं. खाताना कधी कोण झोपतंय का? नाही. खरं आजकाल लहान मुलांना देखील बघण्यात आलेलं आहे की ते खाताना सुद्धा झोपतात. खाताना सुद्धा झोपतात ते लहान मुलं, पण मोठा कधी झोपत नाही खाताना. कारण त्या खाण्यामध्ये त्याची रुची किंवा तिथे इंटरेस्ट आहे. पिक्चर बघताना कधी कोण झोपतंय का? इंस्टाग्राम रील्स किंवा ह्याच्यात कधी नाही. रात्री 1-1, 2-2 पर्यंत चाललेलं असं मी रेल्वेमध्ये बघतो. रात्री 1-1, 2-2, एअरपोर्ट वरती सुद्धा कधीही दिवसभर खालीच असतं, मान खाली बस. मग ती मेट्रो असो, रेल्वे असो, फ्लाईट असो, एअरपोर्ट असो, कुठेही असो, काय मान खाली बसले की मान खाली झाले. म्हणून वैदिक सभ्यतेमध्ये शिखा ठेवलेली आहे. जेव्हा विद्यार्थी ती शिखा अशी बांधून ठेवली जायची वरती, जसे अँगल्स वगैरे आहेत किंवा तुळी म्हणतात, लाकडाची तुळी असायची, त्याला बांधायचे. आणि जर अध्ययन करता करता जप करता करता झोप आली की ती शिखा ओढली जायची, मग लगेच व्यक्ती उठायचं. शिखा बांधून ठेवा. शिखा ठेवणंच लाज वाटते, शिखाच नसते कधी. तर वैदिक पद्धतीनुसार जसं आपण शरीर जसं आपण तयार करतो, त्याला जर खायसाठी द्या, दिवसभर खात राहिलं तरी पोट भरत नाही. 16 वेळा, क्षमा करा, 12 वेळा खाणारे आणि 16 तास झोपणारे सुद्धा मी बघितलेले आहेत. 12 वेळा खाणारे आणि 16 तास झोपणारे. कारण का शरीराला खाल्लं की झोप येते, नाही खाल्लं की झोप येत नाही. माणूस खाल्ल्यामुळे आजारी पडत नाही. न खाल्ल्यामुळे कधी आजारी पडत नाही, जास्त खाल्ल्यामुळे आजारी पडतो. कारण तो इतकं खात जातो की ती शरीरची यंत्रणा, ती जी मशीन आहे ती कायम कंटिन्यू चालूच राहते, थांबच नाही, विश्रांतीच नाही. जसं 15 दिवसातून एकदा उपवास जो आहे, एकादशीचा उपवास, उपवास म्हणजे निर्जल असायचे. आणि जो कोणी व्यक्ती निर्जल उपवास करेल त्याच्या जीवनामध्ये कधी कॅन्सर होणार नाही, कधीच कॅन्सर होणार नाही. कुठलाही असो मग तो कॅन्सर कधीच होऊ शकत नाही. 100% चॅलेंज आहे. कारण ते कॅन्सरचे तयार होणारे सेल्स ते टिकूच शकत नाही ते उपवास केल्यानंतर, निर्जल उपवास केल्यानंतर. पण आपलं एकादशी सुद्धा डबल खाशी असते, मग स्वीट्स आणि सगळे वेगवेगळे पदार्थ, मग काय करणार. ती शरीराची यंत्रणा थांबवण्यासाठी किंवा शरीराची मशीन थोडं रिलॅक्स देण्यासाठी. जसं कधी कधी साऊंड सिस्टीम असते मंदिरामध्ये वगैरे, आपण बघा साऊंड सिस्टीम सकाळपासून जर कंटिन्यू चालूच असेल तर 2, 3, 4 तासानंतर ती साऊंड सिस्टीम गरम होते आणि बंद पडते. मग म्हणून तिथं साऊंड सिस्टीमवाले पंखा लावतात, कारण का ती मशीन थंड राहावी म्हणून. मग ती बंद पडल्यानंतर 1-2 तासानंतर ती आपोआप चालू होते, खराब होत नाही, बंद पडते. का? ओव्हरलोड झाल्यामुळे. मिक्सर असो, ओव्हरलोड झाल्यामुळे ते पण बंद पडते. म्हणजे खाली एक लाल बटन असते रिसेट करण्यासाठी. तशी एकादशी रिसेट करण्याचं बटन आहे उपवास म्हणजे, ते थांबल्यानंतर रिसेट करण्यासाठी. पण आपण थांबतच नाही. तर त्यामुळे जसं शरीर, जसं आपण कितीही जरी तो व्यक्ती खात असेल त्याला थकत नाही खाण्यामध्ये. 13 वेळा 12 वेळा दिवसभर चालूच असते तोंड. आता बघा, जितकेही आपण, मी कधी कधी जे आर्टिकल्स किंवा डॉक्टरांचा सर्च रिपोर्ट वगैरे बघत असतो, आता नवीन एक चालू झालंय, इंटरमिडिएट फास्टिंग. म्हणजे 16 तासानंतर आपण भोजन करायचं. दिवसातून 2 वेळा जेवा, 16 तासाचा गॅप नंतर. इंटरमिडिएट फास्टिंग म्हणतात त्याला. म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर प्रसाद घ्यायचा. मग त्या 2 भोजनांमध्ये काही खायचं नाही, फळं पण नाही, ताक नाही, ज्यूस नाही, काय नाही, फक्त पाणी. हे प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वीच स्टँडर्ड सेट करून दिलेलं आहे. सकाळी 9 आणि संध्याकाळी 5. संध्याकाळी 5 नंतर जर सकाळी 9 जर प्रसाद घेण्याची वेळ असेल
कॅल्क्युलेट करा 16 तास होतं इंटरमिडिएट फास्टिंग. त्यामुळे कधी कोणी आजारीच पडत नव्हतं आश्रममध्ये वगैरे. आता आजकाल तिथं पण आश्रम असो किंवा आश्रमच्या बाहेर असो ते खाण्यापिण्याचे नीती नियम राहिलेच नाही. आणि त्यामुळे माणूस किंवा भक्त आजकाल जास्त आजारी पडू लागले. राजभोग पचवू शकणारे भगवंत आहेत, कोणी दुसरा पचवू शकत नाही असा राजभोग. इतक्या भाज्या, इतकं स्वीट्स. जर 4 दिवस स्वीट खाते 5व्या दिवशी शुगर गॅरंटी. सकाळी 4 वाजता रबडी, 8 वाजता हलवा पुरी, पुन्हा 12 वाजता 2-4 प्रकारचे स्वीट्स, संध्याकाळी पुन्हा 4 वाजता फ्रूट ज्यूस आणि फ्रूट्स, संध्याकाळी पुन्हा 6:30 वाजता खीर हलवा पुरी, पुन्हा 8 वाजता दूध, पुन्हा रात्री 9 वाजता रबडी. कोण पचवू शकते? ते भगवंतच आहेत, ते सर्व पचवू शकतात. आपल्यासाठी विशिष्ट असे नियम दिलेले आहेत. आणि म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. दुःख हा म्हणजे नष्ट होतील दुःख. जर आपण व्यवस्थित नियमाच्या अधीन राहून जर भोजन केलं, आपलं कर्म केलं, आपला विहार केला, आपली झोप सगळं जर व्यवस्थित असेल तर. आजकाल सगळं चक्रच बिघडून गेलंय. चक्र टोटली बिघडलंय. कधी झोपतात, कधी उठणं, कधी काय, वेळ पण नाही, तशी दिनचर्या पण राहिली नाही, तसं जॉबचं पण नाही, काहीच करता येत नाही. आणि त्यामुळे या भौतिक जगात राहणं हेच मोठं, सगळ्यात मोठी तपस्या आहे. आणि त्यातल्या त्यात भौतिक जगात राहून भक्ती करणं ही मोठी तपस्या आहे. आणि भक्ती करण्यामध्ये जर तपस्या म्हटलं तर भक्तांच्या सानिध्यात राहून भक्ती करणं म्हणजे एकदम असंभव अशी तपस्या आहे. जगात सगळ्यात मोठी जर भक्तांसाठी तपस्या असेल तर ती तपस्या कशी आहे? भक्तांच्या सानिध्यात राहून भक्ती करणं. एकटा विचार करून तो माळ घेऊन एकांतिकी हरेर भक्ती करू शकतो, पण भक्तांच्या सानिध्यात राहून भक्ती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तपस्या वाटत असेल, आपल्याला कठोर वाटत असेल, कठीण वाटत असेल, पण भक्तांच्या सानिध्यामध्येच भगवंतांची भक्ती होऊ शकते. एकट्यामध्ये राहून भक्ती होत नाही. आपल्याला किती तो ॲडव्हान्स असो, सगळ्यात पहिला हळूहळू हळूहळू त्याचं श्रवण कमी होतं, अध्ययन कमी होतं, मग जप कमी होऊ लागतो, जपची क्वालिटी कमी होते, मग क्वांटिटी कमी होते, आणि त्यानंतर मग नियमांचं पालन करणं देखील कठीण होऊन जातं. बघा, बाहेर एकटे राहणारे, एकटे जॉबसाठी गेलेले, विदेशात गेलेले किंवा कुठल्याही गावात गेलेले, हळूहळू पहिला असते कंटीमाळ, मग कंटीमाळ उतरते. प्रोजी काय आहे ना, कांदा लसूणचं भेटते, बिना कांदा लसूणचं भेटत नाही. का भेटत नाही? कारण आपण भक्तांच्या सानिध्यात नाही. बेस व्हॉइस व्यवस्था आहे, पण तिथं आपल्याला लवकर उठायचं नाही, तिथं उठून मॉर्निंग प्रोग्राम करायचा नाही, जप करायचं नाही. स्वतंत्रता, जीवाला स्वतंत्रता आवडते आणि त्यामुळे ती स्वतंत्रता आपल्याला सदैव मागे सरकवत जाते. आता जितकेही बेसमध्ये राहणारे स्टुडंट आहेत सगळे टॉपर आहेत आणि बाहेर राहणारे सगळे लफडे करत म्हणतात, कारण की त्यांच्यावर अंकुशच नाही आहे कोणाचा. बेसमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे अंकुश असतो त्यांना. 10च्या आत दरवाजा बंद होईल, 10ला गेट बंद होईल, त्याच्या आत जाणं आवश्यक आहे. बाहेर राहणारे 12पर्यंत फिरा, 1पर्यंत फिरा, नाही तर 2पर्यंत फिरा, कोण विचारणार आहे? तसंच भक्तांच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळी आपल्यावरती एक अंकुश असतं. भक्त आहेत आपली रक्षा करण्यासाठी. जसं उदाहरण दिलं जातं, जसं रस्त्यावरती फिरणारे जे कुत्रे आहेत, जे मोकार कुत्रे असतात, त्यांच्या गळ्यात पट्टा नसतो, त्यामुळे म्युन्सिपाल्टीचे लोक त्यांना येऊन घेऊन जातात. पण आपल्या गळ्यामध्ये पट्टा आहे, त्यांना माहित आहे हे कुणाचं, प्रभुपादांचं किंवा विष्णूचं कुत्र आहे, त्यामुळे यांना यमदूत घेऊन जाऊ शकत नाहीत. म्युन्सिपाल्टी, यमदूतांच्या म्युन्सिपाल्टी ज्युरिडिक्शनच्या आपण बाहेर आहोत. त्यामुळे भक्तांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर हे सगळ्या तथाकथित मायावाद
किंवा जे सर्व खल्वविदम ब्रह्म म्हणजे काय, जे काही आपण पाहतो ते ब्रह्म सत्य जगत मिथ्या आहे, भगवंतांच्या दिव्य ज्योतीचा प्रकाश आहे किंवा त्यांचा विस्तार आहे, पण त्याच्या पलीकडे भगवंत सुद्धा आहेत. जसं आईन्स्टाईनचे मित्र सगळे म्हणायचे सगळं असंच तयार झालंय, एक मोठा बॉम्बस्फोट झाला, बिग बँग थेअरी, मोठा बॉम्बस्फोट झाला आणि सगळं तयार झालं. बॉम्बस्फोट झाल्यानंतर तयार होतं चांगलं की सगळं सत्यानाश होतं? सत्यानाश होतं. जे असलेलं सगळे बिल्डिंग नाश होतात, लोकांची मृत्यू होते, सगळं विध्वंस होऊन जातो. आणि ते आईन्स्टाईनचे मित्र म्हणायचे बॉम्बस्फोट झाला, एक मोठा बिग बँग थेअरी झाली आणि सगळे ग्रह तयार झाले. मग त्याने एक ग्रहांची रचना केली लॅबोरेटरीमध्ये आणि ठेवलं. आणि सकाळी सगळे मित्र आले, म्हटलं अरे वा किती सुंदर केलंय, कोण तयार केलं? म्हटलं नाही, अचानक तयार झालं, एक स्फोट झाला आणि तयार झाला. म्हटलं अरे असं थोडी होतंय, स्फोट झाल्यानंतर थोडी असं कधी होणार आहे. जर स्फोट झाला असता आपली लॅब किंवा लॅबोरेटरीचा उद्ध्वंस झाला असता. मग त्यावेळी आईन्स्टाईनने सांगितलं, जर तथाकथित एक मॉडेल तयार करण्यासाठी तुम्ही म्हणताय कुठल्याही व्यक्ती नसते वेळी तयार होऊ शकत नाही, तर जी ओरिजिनल सूर्यग्रहाची मालिका जी चाललेली आहे ती थोडी बिना कोणी तयार करणाऱ्याच्या तयार होणार आहे. रियल जो आर्टिस्ट आहेत ते भगवंत आहेत. म्हणून सांगितलं जातं भगवंतांचे हात प्रत्येकाचं जीवन, मग ते प्रत्येकाचं असो, भगवंत प्रत्येकाच्या जीवनाचं वस्त्र शिवत आहेत, धागे विणणं चालू आहे. पण प्रश्न एवढाच आहे किंवा आश्चर्य एवढंच आहे की विणणाऱ्याचे हात कधी दिसत नाहीत, त्यांच्या हाताचं कधी दर्शन होत नाही. पण आपल्या कर्माची गती सगळे तेच, विणणारे तेच आहेत. त्यामुळे आपलं सौभाग्य आहे की श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आपण या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये भक्तांच्या सानिध्यामध्ये आपल्याला या ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी, नाहीतर आपल्याला काहीच कळणार नाही. जेव्हा तात्पर्य वाचलं किंवा अनेकदा तुम्ही वाचा, काहीच कळणार नाही, तर असं डोक्यावरून जाणार ते काय लिहिलंय, 25वा घटक, 16वा घटक. आणि हेच सांख्य योग याचं पूर्ण वर्णन कपिल देवानी केलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. यस, अनुकूल परिस्थितीमध्ये आपण भक्ती व्यवस्थितरित्या करू शकतो. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते ना साधकावरती, भक्तावरती, ते फार फेस करायला फार जड जातं, कठीण होतं. तर अशा परिस्थितीमध्ये ती कठीण परिस्थिती जी आलेली आहे ती परिस्थिती आपण समजून घेतलेलं पाहिजे. दोन गोष्टी, एक तर भगवंत आपल्याला शिकवण्यासाठी ही कठीण परिस्थिती देत आहेत की हे भौतिक जगत हे आपलं राहतं घर नाहीये. जर इथं सगळं चांगलं असलं असतं तर आपण इथं कायम आसक्त झालो असतो. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एका छोट्या खोलीत राहायचे कलकत्त्याला आणि मायापूरला. तर गरमीच्या दिवसामध्ये त्यांच्या एका शिष्याने येऊन खिडकी उघडली, हवा येऊ दे आत म्हणून, थंड हवा येण्यासाठी. आणि त्यावेळी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले खिडकी बंदच राहू दे. खिडकी उघडली, तिथून थंड हवा आली आणि या माझ्या शरीराला स्पर्श झाला तर शरीराला वाटेल किती छान आहे, कूल, किती शांत, किती शांत, किती चांगलं आहे, इथंच राहायची इच्छा होईल. म्हणून नको, हा संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, जो तापलेला तसाच तापलेला राहू दे. म्हणून भगवंत आपल्याला क्षणोक्षणी आठवण करून देतात. हे समजलं पाहिजे की हे घर आपलं नाही. आणि दुसरं आपण समजून घेतलं पाहिजे ही आपल्या कर्माची फळं आहेत. आपल्याला जर कोणी वाईट बोलत असेल याचा अर्थ आपण गत जन्मामध्ये किंवा आपल्या बॅक लाईफमध्ये आपण कुणाला तरी ते बोललेलं आहे, म्हणून ते आपल्यावर आज फिरून येते. आणि तेही व्याजासहित येते, असंच येत नाही, व्याजासहित येते. आपण जर प्राण्यांची हत्या केलेली असेल तर ते प्राणी व्याजासहित आपली हत्या करतात. त्यामुळे प्रत्येक गहनो कर्मणा गती, जसं भगवान कर्माची गती आपण कधी ओळखू शकत नाही. जे मूर्ख आहेत ते म्हणतात, कालच मी एक ठिकाणी वाचत होतो की काही मूर्खांचं म्हणणं आहे, एक व्यक्तीने आर्टिकलमध्ये एक कोट लिहिलेला होता की मेलेला व्यक्ती परत येत नाही, मेलेला व्यक्ती परत येत नाही, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण
स्वर्ग आणि नरक बघत नाही, तर मग याचं वर्णन सांगणारं कोण आहे? हे आलं कुठून सगळं? मेल्याशिवाय दिसत नाही, बरोबर, आणि मेलेला परत येत नाही, तर मग आलं कुठं वर्णन? शास्त्रामध्ये भगवंतांची दिव्य वाणी, शास्त्रोक्त ज्याला म्हटलेलं आहे शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण किंवा प्रत्यक्ष प्रमाण, हे काय शब्द प्रमाण आहे. ते स्पष्ट आहे की होणार, हे झालेलं आहे आणि होत आहे. हे तिन्ही, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. 5000 वर्षापूर्वी कलियुगाचं वर्णन, कशी कठीण परिस्थिती येईल, स्त्री पुरुषांचं लक्षण, स्त्री कुत्र्याबरोबर संग करेल, माणूस गायीवर संग करेल, ह्याचं वर्णन 5000 वर्षापूर्वी शुकदेव गोस्वामींनी केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन आपण पाहतो आता. कामातुराणाम न भयम न लज्जा, हे सगळं चाणक्य पंडितांनी सांगितलेलं आहे. ते आपण पाहतो आजकाल, गार्डनमध्ये असो, रेल्वे स्टेशनला असो, किंवा मंदिरच्या कट्ट्यावरती येऊन लोक अश्लील चाळे करतात, आणि म्हणून त्यांना मग बाहेर पाठवावं लागतं. व इथं मंदिर आहे, पवित्र स्थान आहे, मंदिरात सुद्धा लपडे करतात. म्हणून तिथं पण घाटावरती, मंदिरामध्ये सगळ्या ठिकाणी लावावं लागलं की पवित्र ठिकाणी, या ठिकाणी तरी काहीतरी अश्लील कार्य करू नये, धार्मिक ठिकाणी. तर दोन गोष्टी, एक आपल्या कर्माचे फळ म्हणून स्वीकारायचं आणि त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही, सहन करायचं. सहन केलं तर आपण त्या कर्मातून मुक्त होतो. जर प्रतिक्रिया दिली तर पुन्हा आपले कर्माची गती वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणून कुठलीही परिस्थिती असो, आपण भगवंतांना शरणागत जर झालं, निश्चित मग आपला हा शेवटचा जन्म असेल. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय